सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं फार फार धन्यवाद वेळ दिल्याबद्दल। त्याच पद्धतीनं माझ्यासोबत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील, त्यासोबतच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष शैलेंद्रजी तिवारी पण माझ्यासोबत त्या ठिकाणी आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागील 3 महिन्यांपूर्वी 23 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल आला। हा निकाल आल्याच्या नंतर बरेच लोकांना अचंब झाला, बरेच लोकांना हे निकाल न पटल्यासारखं झालं। नुसते नेतेच नाही, नुसते पदाधिकारीच नाही, तर सर्वसाधारण जनतेला पण हा कौल कुठेतरी अनिश्चिततेचा किंवा वेगळा वाटला। आणि हे सगळं होत असताना सगळ्यांनी पुन्हा जी जुनी मागणी आहे ती मागणी धरली की निवडणुका हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावी। याच धर्तीवर आपण पाहाल की महाराष्ट्राचे 26 जिल्हा परिषदा, म्हणजे आता पूर्ण 36 झाल्या, पूर्ण 36 जिल्हा परिषदा, 400 450 महानगरपालिका, 400 450 नगरपंचायत नगर परिषदा व 22 महानगरपालिकेची निवडणुका यांचं 25 फेब्रुवारी इथे कोर्टाची तारीख होती। आणि ही कोर्टाची तारीख सुप्रीम कोर्टामध्ये झाल्याच्या नंतर पुन्हा 10 दिवसाचा वेळ देण्यात आला। आणि या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका नगर परिषद, नगरपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका छत्तीसगडमध्ये झालेल्या बॅलेट पेपरच्या आधारे घेण्यात याव्या। आपण पाहाल की छत्तीसगडमध्ये आता जे नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे जे स्थानिक निवडणुका आहेत हे बॅलेट पेपरवर झाले। याचे सगळ्याची नियमावली आणि हे कागद आपल्याकडे त्या ठिकाणी तुम्हाला त्या फोल्डरमध्ये उपलब्ध करून दिली आहे। यांनी त्या ठिकाणी नियमावली बनवली आहे। या नियमावलीमध्ये छत्तीसगड स्थानिक प्राधिकारी निर्वाचन अपराध अधिनियम, त्याच पद्धतीने छत्तीसगड कोलाहल नियंत्रण अधिनियम, छत्तीसगड संपत्ती विरूपण निवारण अधिनियम, या सगळ्या SOPs, या सगळ्या नियमावली जे सर्वसाधारण कुठल्याही राज्याच्या निवडणुकीमध्ये सुरळीत घेण्यासाठी लागतात, हे सगळ्या नियमावली त्या ठिकाणी त्यांनी बनवल्या। आणि सांगताना आनंद होतो, सकारात्मक बाब अशी की चांगल्या पद्धतीने हे निवडणुका पार पडल्या। या ठिकाणी निवडणूक आयोगाला विनंती आहे, सरकारला विनंती आहे की त्या ठिकाणी येणारे जे स्थानिक निवडणूक आहेत, परत नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका, नगर परिषदा या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या। ही सगळ्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी एक चांगला आधार आपल्याला त्या ठिकाणी भेटला आहे। आणि या आधाराचे प्रत, याची नियमावली, याचे सगळे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स हे सगळे सुद्धा मी आपल्याला त्या फोल्डरच्या माध्यमातून दिले। एवढंच नाही तर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी दिनेशजी वाघमारे यांना सुद्धा मी मेलद्वारे आणि पत्राद्वारे त्या ठिकाणी आम्हाला त्यांना निवेदन केलं आहे की येणाऱ्या निवडणुका हे स्थानिक स्वराज्याच्या त्या ठिकाणी मतपत्रिकेवर घ्यावा। याची सुद्धा कॉपी मी तुम्हाला त्या ठिकाणी दिली आहे। आणि ही रास्त मागणी आहे, लोकशाही टिकवण्याची मागणी आहे। कुठेतरी जनतेला जे वाटून राहिले की आमचे मतदान चोरी झालं, ती भावना लोकांमध्ये जी एक शासनकतेची भावना आहे, ती शासनकता काढून त्या ठिकाणी लोकांचं समाधान होईल। किंवा इतक्या मोठ्या देशामध्ये आज आपण लोकशाही म्हणतो, आज आपण या सगळ्या गोष्टी म्हणतो, एवढ्या मोठ्या लोकतंत्रामध्ये, एवढ्या मोठ्या देशामध्ये हे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका बरं व्हावा याची आमची त्या ठिकाणी मागणी आहे। यासाठी आपल्याला मी त्या ठिकाणी बोलवलं, आपल्याला विनंती केली की हे आपण गोष्टी माध्यमांच्या माध्यमातून आपण राज्य निवडणूक आयोग सरकारकडे पोहोचवू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.